हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? नवीन ऑफलाईन बॅचच्या डिटेल्स बद्दल भरपूर जणांनी कॉल केले होते आणि त्या सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवला असेल की जीही तुम्हाला माहिती पाहिजे ती पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. फक्त सुरुवातीला माझी एक रिक्वेस्ट आहे, एक विनंती आहे की हा व्हिडिओ 1.5 च्या स्पीडने बघा, जेणेकरून लवकर बघितला जाईल. पटापट स्किप नका करू काही पार्ट, पूर्ण व्हिडिओ बघा. फक्त थोडासा फास्ट स्पीड ॲडजस्ट करा. भरपूर पालक लोक हा व्हिडिओ बघत असतील, त्यांनाही थोडंसं ॲडजस्ट करून द्या जर त्यांना यूट्यूबचं माहीत नसेल तर. ठीक आहे, मे बी काही जण हा व्हिडिओ थोडासा लेट बघत असतील, तरी पण याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आता त्या हिशोबाने तुम्ही कुठे ॲडजस्ट होत आहेत बघा, पण व्हिडिओ पूर्ण बघा. कारण भरपूर जणांनी जे कॉल केले त्यांना एकच उत्तर भेटलं असेल की व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल आणि याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असला तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं, आपली जी बॅच चालू होत आहे, ठीक आहे, बॅच चालू होत आहे 19 जूनला. ऑफलाईन बॅच जी आहे ती आहे 19 जूनला. ओके, तुम्ही थंबनेलवरती पण बघितलं 19 जून. तर 19 जूनपासून आपलं बेसिक लेक्चर्स त्याचे चालू होतात इंग्लिशचे. प्रत्येक ऑफलाईन बॅचला आपण एक 15 दिवस 20 दिवस पहिले बेसिक इंग्लिशचं घेत असतो, कारण भरपूर मुलं ग्रामीण भागातले असतात तर ते घाबरतात सुरुवातीला आणि थोडंसं त्यांचं इंग्लिश अजून इम्प्रूव्ह व्हावं, त्यांना रिडिंगची सवय लावावी, म्हणजे ॲक्च्युअल जेव्हा सिलेबस चालू होतो त्यावेळेस भीती नको वाटायला. ठीक आहे, त्यामुळे तुमची बॅच जी आहे ती 19 जूनलाच चालू होणार आहे. पण इथे जे तुम्हाला दिसतंय 7 जुलै, तर मग एकदा हे 15-20 दिवसांचं तुमचं बेसिक इंग्लिशची बॅच झाली की मग त्याच्यानंतर पुढे तुमचं कॉन्ट, लॉजिक, इंग्लिश प्रॉपर, GA सगळे सब्जेक्ट चालू होऊन जातात. ठीक आहे, त्याच्याबद्दलच पूर्ण माहिती आहे. पण त्याच्या अगोदर सर ॲडमिशन डेट वगैरे काय असेल काय नाही ते पण आपण चर्चा करू. आणि त्याच्या अगोदर भरपूर जणांचं असं असू शकतं की सर आम्हाला बँकिंग किंवा इन्शुरन्सची एक्झाम द्यायला पाहिजे की नाही, आम्हाला थोडंसं डाऊट आहे, थोडीशी धाकधूक आहे. तर त्यांच्यासाठी पण ज्याही विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सगळेजण याला इलिजिबल असतातच. बरेच जण अंडर ग्रॅज्युएट असतानाही क्लास लावता, पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर या सगळ्या एक्झाम्स मेजॉरिटी देता येतात. अंडर ग्रॅज्युएटला थोड्याशा असतात, पण सर त्या ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना फायदा काय? तर याच्यानंतर तुम्हाला कुठे जरी जायचं असलं, गव्हर्नमेंट जॉब म्हणा, बँकिंगचं म्हणा, इन्शुरन्सचं म्हणा, किंवा प्रायव्हेटमध्ये जरी समजा तुम्हाला टाटा, TCS म्हणा, इन्फोसिस म्हणा, तर या सगळ्यांमध्ये एक ॲप्टिट्यूडचा प्रकार असतो. तर हे सेक्टर, हे आपण जे काही शिकणार आहे, जो काही फाउंडेशन कोर्स करणार आहे हा पूर्ण 4-5 महिन्याचा, याच्यामध्ये हे सगळे एरियाज कव्हर होतात. बँकिंगचं, इन्शुरन्सचं, MBA साईडचं झालं कव्हर, त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरचं. तर त्याच्यामुळे जर हा कोर्स केला तर याच्यानंतर मुलांना टेन्शन नाही राहत की मी कुठे जर गेलो तर ही मेहनत वाया जाईल का. तर ही मेहनत वाया नाही जाणार आहे. हा कुठला असा टेक्निकल कोर्स नाही जो पर्टिक्युलर फील्डसाठी ॲप्लिकेबल आहे म्हणून. तर भरपूर जणांचे फोनवरती हेच डाऊट असतात की सर आम्ही करून बघू की नको, किंवा केल्यानंतर काही आमचं वाया जाईल का. तर हे कुठे ना कुठे यूज होणार आहे. याच्यानंतर तुम्ही MPSC UPSC जरी करायचं म्हटलं तरी तिथे CSAT म्हणून हा प्रकार यूज होतो. त्यामुळे ग्रॅज्युएशन झालेला प्रत्येक स्टुडंटला याचा फायदाच होतो, नुकसान काहीच होत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग बँक एक्झाम्स, ॲग्रिकल्चरच्या एक्झाम्स. आता ॲग्रिकल्चरची जी प्रीची एक्झाम्स असते त्या प्री एक्झामसाठी हे 3 सब्जेक्टचं असतात. GA त्याच्यामध्ये नसतं, GA पण आहे आपल्या ह्याच्यात. MBAचा तर पूर्ण ऑलमोस्ट सिलेबस सेमच आहे, फक्त ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग, व्हिज्युअल रिझनिंग नावाचा एक प्रकार वेगळा आहे. तो तुम्हाला सेपरेट शिकवला जाईल ऑनलाईन, कारण त्यासाठी डायग्राम्ससाठी डिजिटल बोर्डवरती शिकवलं जाईल. बाकी सगळं ऑफलाईन असतं. तर MBAचं पण पूर्ण कव्हर होतं याच्यामध्ये. SSC रेल्वेसाठी पण बऱ्यापैकी फायदा होतो. 100% SSC रेल्वेचा नाही कव्हर होत, कारण तो सिलेबस थोडासा व्हास्ट आहे, काही टॉपिक्स वेगळे आहेत, पण मेजॉरिटी पार्ट कव्हर होतो. ठीक आहे, आणि बऱ्याचशा प्रायव्हेट एक्झाम्ससाठी पण, प्रायव्हेट कंपन्यांसाठी पण तुम्हाला ॲप्टिट्यूडचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएटने मग ॲडमिशन घ्यायचं का? तर माझं असं मत आहे की जर अंडर ग्रॅज्युएट असाल तुम्ही तर शक्यतो तुम्ही ऑनलाईन प्रिफर करा. कारण की अंडर ग्रॅज्युएट मुलांचं कॉलेजमुळे, सबमिशन्समुळे, वायवाजमुळे, एक्झाम्समुळे गॅप पडतो, ब्रेक पडतो, आणि जर असा ब्रेक पडत गेला तर मग ती बॅच प्रॉपर होत नाही. त्यामुळे अंडर ग्रॅज्युएटला मला असं वाटतं की त्यांनी ऑनलाईन प्रिफर केलेलं जास्त बेटर राहील, आणि जे ग्रॅज्युएशन झाले त्यांनी मात्र मग ऑफलाईनच बेटर राहू शकतं. ठीक आहे, इनिशियल स्टेजला जर या दोघांमध्ये कम्पेअर करायचं तर. बाकी भरपूर स्टुडंट्स घरूनही प्रिपेअर करतात, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे. फीडबॅक मात्र तुम्ही आठवणीने आवर्जून घ्या. जर तुम्ही समजा ऑफलाईन बॅचला ॲडमिशन घेताय तर ऑफलाईनच्या आधीच्या मुलांना विचारा कसं होतं, काय होतं. त्यात आता बरेचसे चेंजेस झालेले आहेत, नोट्समध्ये चेंजेस झालेले, सब्जेक्ट पण ॲड झालेले आहेत, ते तर आम्ही सांगतोच, पण तरी पण तुम्ही एक फीडबॅक घेऊ शकता. आणि स्पेशली सिलेक्ट झालेल्या मुलांचा फीडबॅक घ्या, जेणेकरून बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर राहील. जर तुम्ही म्हटले की मला सिलेक्ट झालेला कुठला मुलगा मुलगी माहीत नाही आहे, आता या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही रिझल्ट दिसतील, त्याच्यातनंही तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा तुम्ही ज्याही जिल्ह्यातनं येतात, तुम्ही त्या जिल्ह्यामधला जरी एखाद्याचा नंबर घेतला आमच्याकडनं तरी चालेल. इथं ऑफिशियल नंबर्स आहे, तुम्ही त्याच्यावर जर कॉल केला तर त्या, सर इथं नंबर्स आहेत का, थोडं बघून घ्या.
नंबर्स ॲड करावा लागेल. तर किंवा मी याच्या शेवटी सांगतोच तुम्हाला, स्लाईडच्या शेवटी त्या नंबरवरती जरी कॉल केला तुम्ही की लाईक मी नगरचा आहे तर अहमदनगर साईडचा एखाद्या स्टुडंटचा नंबर द्या, किंवा मी कोल्हापूरचा आहे कोल्हापूरचा नंबर द्या, किंवा मी नागपूरचे आहे नागपूर साईडचा नंबर द्या. तर इतके स्टुडंट सिलेक्ट झालेले की आम्ही तुम्हाला त्या रिजनमधल्या एखाद्याचा नंबर देऊन टाकू. पण फीडबॅक नक्की घ्या आणि तुमचा एक माइंडसेट डेव्हलप होतो की कशा पद्धतीने करायचं, किती सिरियसली करायचं, तो फायदा होतो. ठीक आहे. आणि सर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आता हा मुद्दा क्लिअर करा, ॲडमिशन कधी स्टार्ट होणार आहे, बेसिक बॅच कधी स्टार्ट होते आणि ॲक्च्युअल बॅच कधी स्टार्ट होते. हे 3 मुद्दे नीट बघा. तुमचे ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती 5 जून 2025 चालू होते. ठीक आहे. 5 जूनला तुमचं ऑफलाईन ॲडमिशन स्टार्ट होईल, जे की किती दिवस चालेल सर, तर आपल्याकडे आत्तापर्यंत 2017 पासून मागच्या 8 वर्षात एकच सिस्टीम आहे. जेव्हाही ऑफलाईन ॲडमिशन असतं तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर होतं. म्हणजे 5 जूनला विद्यार्थी येऊन ॲडमिशन करतील, मग ते 5 जूनला जर संपून गेले तर तिथंच ॲडमिशन क्लोज. जर 2 दिवसात संपले तर 2 दिवस, 3 दिवसात संपले तर 3 दिवस, 4 दिवसात संपले तर 4 दिवस. सर 10 दिवस लागले ॲडमिशनला तर 10 दिवस. ठीक आहे. पण असं कुठल्याच एखाद्याचं सीट रिझर्व नाही राहत, कारण बरेच मुलं काय करतात, ऑफलाईन बॅच म्हटल्यानंतर आता 19 जुलैला बॅच चालू होती तर डायरेक्ट 19 जुलैला येतील, तर तेव्हा कदाचित ॲडमिशन भेटत नाही. म्हणजे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की ज्या दिवशी बॅच स्टार्ट होते त्या दिवशी जर आले तर ॲडमिशन भेटतच नाही, ॲडमिशन आधीच क्लोज होतं. तर ही गोष्ट एकदम क्लिअर ठेवा. हां सर, हां सॉरी 19 जुलै बोललो मी चुकून, 19 जून. ठीक आहे. तर डेट्स मी 3 व्यवस्थित क्लिअर करतो. सगळ्यात पहिली तुमची ॲडमिशन प्रोसेस चालू होणार आहे 5 जूनला. ठीक आहे. सर हे 5 जूनपासून ॲडमिशन कधीपर्यंत करू शकतो, जोपर्यंत ॲडमिशन फुल होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी ॲडमिशन फुल झालं त्या दिवशी आम्ही सांगतो आणि मी व्हिडिओत मुद्दाम क्लिअर करतो, कारण ॲडमिशन फुल झाल्यानंतर बऱ्याच मुलांचे फोन येतात की मी RBIमध्ये माझा छोटासा भाऊ आहे, बहीण आहे, मी SBIमध्ये माझी बहीण आहे, तर मग त्यावेळेस मुलांना वाईट नको वाटायला की यार नंतर ॲडमिशन दिलं नाही. त्यामुळे ह्या डेटपासून चालू होतं, जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस. ठीक आहे. आणि जून म्हटल्यानंतर सध्याचा सीझन असा असतो की आत्ताच जस्ट मुलांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले, त्यामुळे पटापट ॲडमिशन्स होतं. तर हे ॲडमिशन प्रोसेस चालू होते 5 जूनला. ओके. त्यानंतर 19 जूनला 19th जूनला तुमची बेसिक इंग्लिशची बॅच चालू होईल, जी की ज्याच्यासाठी काही वेगळी फीस नसते, ही सगळ्या याच्यात इन्क्लुडेड असतं. पण तुम्ही बॅच करा, त्याच्यामध्ये तुम्हाला रीडिंगची सवय लागते, त्याचा फायदाच होतो. कारण मग ॲक्च्युअल बॅच जी आपली चालू होते 7 जुलैला, त्याच्या ॲक्च्युअल बॅचमध्ये तिथं रिजनिंगचा सब्जेक्ट ॲड होईल, कॉन्टचा सब्जेक्ट ॲड होईल, GAचा सब्जेक्ट ॲड होईल. मग त्यावेळेस तुम्हाला तेवढं बर्डन नाही राहत, कारण तुमची इंग्लिशची बरीच प्रॅक्टिस झालेली असते. त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही सक्सेसफुल मुलांचे आम्ही व्हिडिओज घेतलेले. आत्ता एक COT आहे 125 नंबरचा सक्सेसफुल स्टोरी, तो जर तुम्ही बघा किंवा आम्ही या कमेंट्समध्ये टाकून देऊ. त्या मुलांनी ऑफलाईन बॅचला ही बेसिक इंग्लिशची बॅचचा कसा यूज केला याचं बेस्ट एक्झाम्पल दिले, त्याचं सिलेक्शन पण झालेलं आहे. सर एवढं लक्षात ठेवा, फक्त याच्यामध्ये शुभमचा COT टाकायचा आहे, तर तुम्हाला तिथं लक्षात येईल की बेसिक इंग्लिश बॅचचा फायदा काय. ठीक आहे. सो 5 जूनला ॲडमिशन स्टार्ट होत आहे. 19 जूनपासून तुमचं बेसिक इंग्लिशचे लेक्चर स्टार्ट होतील आणि जुलैपासून मात्र तुमचं 7 जुलैपासून बाकी सगळे सब्जेक्ट स्टार्ट होतील. ओके. आता सर याच्यामध्ये ह्या सगळ्या काय ॲक्टिव्हिटीज आहे, तर तुमचा आणि आमचा संबंध 4 आणि 5 महिन्यापर्यंत राहत नाही. तुमची बॅच संपल्यानंतर टेलिग्रामचे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे, यूट्यूबच्या भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे, मेंटॉरशिप्स आहेत, भरपूर गोष्टी आहेत. हे सगळं त्याच्यामध्ये ॲड असतं. म्हणजे तुमचं सिलेक्शन होईपर्यंत आम्ही आणि तुम्ही सोबतच असतात, तोपर्यंत तुम्हाला जेवढाही सपोर्ट लागला तेवढा भेटतो. मग याच्यामध्ये तुमचं बॅच झाल्यानंतर 1.5 तासाचं मॅथ्स लॉजिकचं सेशन असतं, इंग्लिशचं सेशन 2 तासाचं असतं. म्हणजे जवळपास 3 आणि 2 5 तास तुमची परत रेग्युलर प्रॅक्टिस चालते. बॅच संपल्यानंतर पण 4-5 महिन्याची ही बॅच संपली ऑफलाईन किंवा तुमची ऑनलाईन परत प्रॅक्टिस घेतल्या जाते. ठीक आहे. तर हे सगळं आहे. त्यात कॉन्सेप्ट बुस्टर आहे, तुमचे भरपूर गोष्टी. आता मी एक एक्सप्लेन नाही करत, त्यात खूप वेळ लागेल. इंटरव्ह्यूज झालं, सगळं मेंटॉरशिप, स्टडी प्लॅन, प्रीचा, मेन्सचा सगळं डिटेल असतं याच्यामध्ये. एक शॉर्टमध्ये सांगायचं तर बेसिक टू ॲडव्हान्स सगळं कव्हर होतं. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू कव्हर होतात. 4-5 महिन्यानंतरचाही तुमचा कॉन्टॅक्ट चालू राहतो, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. बरं सर, याच्यामध्ये आता आमचं टायमिंग कसा राहील, तर 7 जुलैच्या पुढचा मी टायमिंग सांगतोय तुम्हाला. 19 जूनपासून जी बेसिक चालू होईल तिथे 1 तासाचं राहील. त्याचा टायमिंग आम्ही तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस सांगून देऊ. तर 4 तास प्रॉपर टीचिंग असते, फक्त मध्ये थोडं ब्रेक असतो, मी ब्रेक नाही काउंट केलाय. एक 45 मिनिट्सचं इंग्लिशचं सेशन असतं, तसं GAचं सेशन एक 45 मिनिट्सचं राहील, रिजनिंगचं सेशन 1 तासाचं राहील आणि कॉन्टचं सेशन 1.5 तासाचं. तर हे जे आहे हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी थोडासा ब्रेक राहील आणि 6 ते 6:45 तुम्ही परत एक सेशन करू शकता. मध्ये नाश्ता वगैरेचं हिशोबाने आम्ही सगळे ब्रेक दिलेले आहेत. तर हे 4ही सब्जेक्ट तुमचे 7 जुलैपासून चालू होईल आणि ही बॅच दुपारची आहे. ऑफलाईन आतापर्यंतच्या बॅचेस आपल्या मॉर्निंगच्या होत्या, पण ही बॅच दुपारची आहे, आफ्टरनूनची आहे. ठीक आहे. सर सगळ्यात महत्त्वाचं काय, आता जेव्हा तुम्ही ॲडमिशनला येणार आहे 5 जूनच्या पुढे किंवा 5 जूनपासून, तर कंपल्सरी काय करा, एकदा प्ले स्टोअरवरती SSA सर्च करा. SSA हा लोगो आहे आपल्या क्लासचा. हे ॲप डाउनलोड करा, त्यात तुमचं पूर्ण नाव प्रॉपर रजिस्टर करून घ्या. कारण जसं तुमचं ॲडमिशन होईल तसंच आम्ही तुम्हाला इमिडिएट काय करू, बॅच ग्रुपमध्ये ॲड करून टाकू. आणि त्या ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचे फीडबॅक पण भेटतील. इथे आल्यानंतर त्यावेळेस गडबड गोंधळ नको व्हायला, म्हणून जे कोणी व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही ॲप डाउनलोड करा
करा, तुमचं स्वतःचं नाव व्यवस्थित टाका, पूर्ण नाव टाका, नुसतं इनिशियल नका टाकू, सगळ्या डिटेल्स टाकून द्या, मोबाईल नंबर वगैरे व्यवस्थित टाका आणि रजिस्टर करून ठेवा, म्हणजे ॲडमिशनच्या वेळेस अजून काम सोपं होऊन जाईल इथं आल्यानंतर. ठीक आहे सर, त्यासाठी कम्युनिकेट कॉन्टॅक्ट कोणाला करायचं आहे, अनिल सर आहेत, तुम्ही त्यांनाही विचारू शकता, अजिंक्य सर आहेत, त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, बाकी मी सगळ्या गोष्टी सांगितल्या. फीस जी आहे ती 22,000 आहे. बेसिक टू ॲडव्हान्स कव्हर होतं, त्याच्यामध्ये प्रीचं पण होतं, मेन्सचं पण होतं, इंटरव्ह्यूचं पण होतं, सगळ्या गोष्टी कव्हर राहतील, काहीही उरणार नाही. आणि ही जी बेसिक इंग्लिश बॅच आहे ती त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे, त्याची काही वेगळी फीस नसते. ठीक आहे, ती मुलांच्या बेटरमेंटसाठीच आहे, त्यांनी रिझल्ट चांगले येतात, मुलांचाच फायदा होतो, म्हणून तुम्ही आवर्जून COT बघा. याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक लिंक देतो, तो व्हिडिओ नक्की बघा, त्यात त्याने ते एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, सो आय होप सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर असतील. स्टील जर याच्यामध्ये एखादा मुद्दा तुमचा चुकून राहिला असेल तर तो प्लीज तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगा किंवा कमेंट करून सांगितलं तरी चालेल. ठीक आहे, पण डेट्स मात्र मी एकदा लास्ट टाइम रिपीट करतो, 5 जूनला ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होती. भले बेसिकची बॅच 19 जूनला आहे, पण त्याच्या आधीच ॲडमिशन फुल होऊ शकता आणि ॲक्च्युअल बॅच जी आहे ती बाकी सब्जेक्टची ती 7 जुलैला स्टार्ट होईल. ठीक आहे, चलो, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच. बाय बाय, गुड डे.